मी समर्थ. आता आम्ही तो गॅस चालू करून त्याच्यावर पातेलं ठेवलेलं आहे. त्याच्यामध्ये तेल टाकायचं आहे. आम्ही आज गवारीची भाजी करणार आहे. हे बघा आम्ही तो तेल टाकून घ्यायला आहे. त्याच्यात तेल गरम झालेलं आहे. जिरे मोहरी टाकायचं आहे. कढीपत्ता टाकायचा आहे. मग त्याच्यानंतर अद्रक लसूणची पेस्ट टाकायची आहे. त्याच्यानंतर कांदा टाकायचा आहे. कांदा ते चांगलं परतून घ्यायचं आहे. निब्बर आहे म्हणून आम्ही जरा उकडून घेतलाय त्याला. मग हे गवारी ह्याच्यात ओतून द्यायचं. गवारी उकडून घेतलेला ह्याच्यात टाकलेला आहे. आता ह्याच्यात लाल तिखट टाकणार आहे. मग त्यानंतर हळद टाकायची. त्यानंतर मीठ टाकायचं चवीपुरतं. नंतर सब्जी मसाला टाकायचा आहे. मग त्याच्यात गरम मसाला टाकायचा. मग थोडं सब्जी मसाला. ते चांगलं फिरवून घ्यायचं आहे आता. कोथिंबीर. आता हे गवार शिजल्यावर आपण ह्याच्यात शेंगाचं कूट घालून घ्यायचं आहे. ह्याच्यात शेंगाचं कूट घालून घ्यायचं आहे. ते व्यवस्थित फिरवून घ्यायचं. ही झाली आपली गवारीची भाजी. बघू शकता. श्री स्वामी समर्थ. समर्थ. इथं गॅस चालू केलेला आहे. पातेलं ठेवलेलं आहे. आता आम्ही शेवग्याची आमटी करणार आहे. हे बघा तेल टाकायला पातेलं. त्याच्यामध्ये जिरे मोहरी टाकायचं. त्यानंतर त्याच्यात कढीपत्ता टाकायची. त्यानंतर त्याच्यात अद्रक लसूणची पेस्ट टाकायची. त्यानंतर त्याच्यात लाल तिखट टाकायचं. नंतर त्याच्यात गूळ टाकायचं. नंतर त्याच्यामध्ये सांबर मसाला, गरम मसाला टाकायचं त्याच्यात. मग ह्याच्यामध्ये आता डाळ शिजवून घेतलेलं आहे. त्याच्यात मीठ टाकायचं. या फोडणीमध्ये शेवग्याच्या शेंगा टाकायचे.
मग नंतर चिंचेचं कोळ टाकायचं आहे. मग त्यानंतर ते डाळ ओतून घ्यायचं आहे. इथे डाळ ओतू लागली त्याच्यामध्ये. वीणा या व्हिडिओत येऊ शकत नाही कारण तिनं व्हिडिओ बनवतो आहे आता. आमची ही शेवग्याची आमटी तयार झालेली आहे. हे बघा. बघू शकता ही आमटी आता रेडी झालेली आहे. बघा स्वामी समर्थ. इथं चपात्या बनवू लागलेत प्रसादासाठी. ही माझी आई आहे. इकडे चपाती बनवू लागली आहे. इकडं भात बनवून रेडी झालेला आहे. आणि कुठे घेऊ लापसी. इकडे लापसी बनवून रेडी आहे प्रसादाचा. बघू शकता तुम्ही. श्री स्वामी समर्थ.